राजांच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन. इस्रेलकर नाभोत याचा द्राक्षीचा मळा इस्रेल येथे शोम्रोनचा राजा अहाब याच्या राजवाड्यापाशी होता. अहाब नाभोतास म्हणाला, तुझा द्राक्षीचा मळा माझ्या वाड्यानजीक आहे, तो मला दे, म्हणजे मी त्यात भाजीपाला लावीन. त्याच्याऐवजी मी तुला त्याहून चांगला द्राक्षीचा मळा देतो, किंवा तुझी इच्छा असल्यास मी तुला त्याचे पैसे देतो. नाबोत अहाबास म्हणाला, माझ्या वाडवडिलांचे वतन मी आपणाला द्यावे असे परमेश्वर माझ्या हातून न घडवो. मी आपल्या वाडवडिलांचे वतन तुला देणार नाही, असे इस्रेलकर नाभोत म्हणाला. म्हणून अहाब उदास आणि खिन्न होऊन आपल्या घरी गेला. तो जाऊन बिछाण्यावर पडला आणि आपले तोंड फिरवून अन्न सेवन करीना. तेव्हा त्याची स्त्री इजबेल ही त्याच्याकडे येऊन विचारू लागली, आपण अन्न सेवन करत नाही, इतके आपले मन खिन्न का झाले आहे? तो तिला म्हणाला, इस्रेलकर नाभोत यास मी म्हणालो की पैसे घेऊन मला तुझा द्राक्षीचा मळा दे, अथवा तुला पसंत वाटल्यास मी त्याच्या ऐवजी तुला दुसरा द्राक्षीचा मळा देतो. यावर तो म्हणाला, मला आपला द्राक्षीचा मळा तुला द्यावयाचा नाही. त्याची बायको इजबेल त्यास म्हणाली, सांप्रत इस्रायलावर आपली राजसत्ता आहे ना? चला उठा, अन्न सेवन करा, आपले मन आनंदित करा. इस्रेलकर नाभोताचा द्राक्षीचा मळा मी आपणाला मिळवून देते. मग तिने अहाबाच्या नावाने पत्रे लिहिली आणि त्यावर त्याची मुद्रा केली, आणि नाभोत राहत होता त्या गावात त्याच्या शेजारी राहणारे वडीलजन आणि सरदार यांच्याकडे ती रवाना केली. तिने पत्रात याप्रमाणे लिहिले, उपवासाचा जाहीरनामा काढा आणि नाभोतास लोकांसमोर उच्च स्थानी बसवा, आणि 2 अधम मनुष्य त्याच्या समोर बसवा. त्याने देवाचा आणि राजाचा धिक्कार केला, अशी साक्ष त्या दोघांनी द्यावी. मग गावाबाहेर नेऊन त्याला मरेपर्यंत दगडमार करावा. इजबेलीच्या पत्रांतील आज्ञेप्रमाणे त्या गावात राहणाऱ्या वडीलजनांनी आणि सरदारांनी केले. त्यांनी उपवासाचा जाहीरनामा काढला आणि नाभोतास लोकांसमोर उच्च स्थानी बसवले. 2 अधम पुरुष येऊन त्याच्या समोर बसले. त्या अधम पुरुषांनी लोकांसमक्ष नाभोता विरुद्ध साक्ष दिली. ते म्हणाले, नाभोताने देवाचा आणि राजाचा धिक्कार केला आहे. यानंतर त्यांनी त्यास नगराबाहेर नेऊन तो मरेपर्यंत दगडमार केला. त्यांनी इजबेलीस सांगून पाठवले की नाभोतास दगडमार केला आणि तो मेला. नाभोतास दगडमार होऊन तो मेला हे इजबेलीने ऐकले. तेव्हा ती अहाबास म्हणाली, उठा, जो द्राक्षीचा मळा इस्रेलकर नाभोत पैसे घेऊन आपल्याला देण्यास कबूल नव्हता, तो ताब्यात घ्या. नाभोत आता जिवंत नाही, मेला आहे. इस्रेलकर नाभोत मरण पावला हे अहाबाने ऐकले. तेव्हा तो त्याच्या द्राक्षाच्या मळ्याचा ताबा घ्यावयास जाण्यासाठी उठला. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद.
मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या शिष्यांस म्हटले, डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात असे सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर. जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पावतो, त्याला तुझा अंगरखाही घेऊ दे. आणि जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल, त्याच्याबरोबर 2 कोस जा. जो तुझ्या जवळ काही मागतो, त्याला दे. आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो, त्याला पाठमोरा होऊ नकोस. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.